मंडळी, भीष्मानं आपल्या वडिलांना आजीवन ब्रह्मचारी राहण्याचं वचन दिलं होतं। त्यांनी वचनाला जागून आयुष्यभर हस्तिनापूरच्या त्या सिंहासनासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग केला आणि कौरव पांडवांच्या सेवेत आपलं जीवन समर्पित केलं। प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मुठभर मावळ्यांच्या सोबत मिळून बलाढ्य शत्रूशी 2 हात करत जनतेचं राज्य अर्थात स्वराज्य प्रस्थापित केलं। स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची एकदा शपथ घेतली आणि त्या वचनाला जागून त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, अगदी हसत हसत। आधुनिक काळात दशरथ मांझींनी आपल्या पत्नीला वैद्यकीय मदत मिळावी म्हणून गावाला जोडणारा रस्ता बांधण्याचं वचन दिलं। पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी वचन पाळत एकट्यानं अख्खा डोंगर फोडून काढला आणि गावाला रस्ता बनवला। वचनाच्या, पावित्र्याच्या आणि दिलेल्या शब्दाला जागण्याच्या या सगळ्या घटना घडामोडी आता इतिहासाच्या पानात वाचत आपण लहानाचे मोठे झालो। पण हल्ली शब्दाला जागणं सोडा, उलटा आपल्याला सवाल विचारला जातोय। त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी नेत्यांनी दिलेल्या वचनांच्या नेत्यांना विसर पडलाय का असा प्रश्न विचारला जातोय। शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेवरून दिलेलं आश्वासन, वचन आता हवेत विरताना दिसतंय का? शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं होतं का असा सवाल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांना विचारतायत आणि सामाजिक न्याय मंत्री 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणं आता शक्य नाही असं सरळ सांगून टाकतायत। याला काय म्हणावं? आश्वासनं देताना नेत्यांची झालेली चूक की झालेल्या चुकीची ही उपरती? याआधीही काँग्रेसच्या काळात सुशीलकुमार शिंदेंनी मोफत विजेचं आश्वासन दिलेलं। सत्तेत आल्यावर त्याला त्यांनी प्रिंट मिस्टेक म्हटलं। प्रश्न आहे, या सगळ्यामध्ये निवडणुकीच्या काळात मिस्टेक नेत्यांची होतीये की त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सामान्य जनतेची? लाडकी बहीण योजनेचं सरकारला सत्तेत बसवलं, पण आता सत्तेत बसणाऱ्या बहिणीचे लाड करताना सरकारची भंबेरी उडाली आहे का? ज्या योजनेचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू होती, आज त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ओढाओढी सुरू झाली आहे का? तर सरकारी पातळीवर सध्या जे काही सुरू आहे, आरोप प्रत्यारोप, नाराजी, हे सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आजच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे असतील, पण लाडकी बहीण योजना डोईजड झाली आहे का हा आपला सवाल आहे। याबद्दलचं तुमचं मत सुद्धा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला काय वाटतं? शेवटी मी तो पोल दाखवणार आहे। लाडकी बहिणीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्धाची ठिणगी पडली। सवाल आज हा सुद्धा आहे की श्रेयासाठी चढाओढ सुरू होती, आता निधीवरून ओढाओढ सुरू झाली आहे का? आणि मग या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचं काय होणार आहे? या योजनेचं काय होणार आहे? सामाजिक न्यायाचे पैसे इतरत्र खरंच वळवता येतात का? त्याला कायदेशीर एक प्रकारचं संरक्षण होतं, घटनात्मक संरक्षण होतं। ते संरक्षण काय झालं मग? 2100 रुपये हे फक्त एक दिवा स्वप्न होतं का? निवडून येण्यासाठीचं, सत्तेत येण्यासाठीचं? काय खरं काय याच्यातलं? आपण सवाल विचारूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव। भास्करराव, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणीताई खडसे आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत मंत्री, सामाजिक न्यायमंत्री राज्याचे संजय शिरसाट, ज्यांची नाराजी आहे आज। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे जोडले गेलेले आहेत। आनंदजी, स्वागत आहे। आपल्या सोबत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर जोडले गेलेले आहेत। आनंदराजजी, तुमचंही स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे भास्कर जाधव यांच्यापासून। भास्कररावजी, काय म्हणायचं? आता सत्तेत आल्याच्या नंतर जी भाषा बदललेली आहे त्याला शहाणपण म्हणायचं, उपरती म्हणायचं, विश्वासाला जो तडा गेला सामान्य माणसाच्या, की त्याला फसवणूक म्हणायचं? नमस्कार विलासजी। नमस्कार। असं आहे की मुळामध्ये
या सगळ्याला बाकीची जी तुम्ही काही विशेषणं लावली त्यातलं कुठलंही विशेषण मान्य नाही. हम्म. पहिलं त्याला एकच याला विशेषण योग्य ठरेल ते म्हणजे हे मुळात सरकार जे सत्तेवर आलेलं आहे ते विश्वासघातानं आलेलं सत्तेवरचं हे सरकार आहे. हम्म. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार विश्वासघातानं पाडलं गेलं. हम्म. त्यानंतर जे स्थापन झालेली सरकार पुन्हा पुन्हा ती विश्वासघातानंच झालेली आहेत. हम्म. निवडणुकीमध्ये सुद्धा मतदारांपासून सर्वांचा विश्वासघातच झालेला आहे. हम्म. त्यामुळं लाडक्या बहिणीचा विश्वासघात होणं हे अपेक्षित होतं आणि विद्यमान सरकारला त्याची ना खेद ना खंत लाज ना लज्जा वाटणार नाही. हा पहिला माझा मुद्दा. दुसरा मुद्दा हा होता आपला की हे लाडक्या बहिणींना पैसे देणं सरकारला अवघड जाते का. त्यामध्ये काहीही सरकारला अवघड जाण्याचं कारण किंचितही नाही. सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट महिलांना त्यांनी 1500 रुपये दिले. आता त्यातल्या जवळजवळ 9 लाख महिलांची त्यांनी त्या ठिकाणी कमी केलेल्या आहेत. निकषाच्या आधारे छाटणी केली, निकष लावले, त्याच्या आधारे त्यांनी कमी केलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणाल हे पैसे कुठून देणार. तर हे पैसे देणं अवघड नाही एवढ्या करता की शेवटी ज्या ज्या आमदारांनी सत्तेमधल्या पाठिंबा दिला त्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आता सुद्धा किमान प्रत्येक आमदारला 2.5 हजार कोटी रुपयाचा निधी सरकारी तिजोरीतून दिला गेलाय. एका आमदाराकरता त्यावेळेला 50-50 खोके दिले नाही दिले या संदर्भातला वादविवाद चर्चा होऊ शकते, ती होईल पण, आणि ते सत्तेचं आहे. परंतु सत्तेमधल्या आमदारांना 2.5 हजार कोटी रुपये दिले त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाकरता. तुम्ही हे जर मतदारसंघामध्ये दिलेले पैसे घटनेप्रमाणे आणि प्रत्येक बजेटला प्रत्येक विभागाला दिलेला जो बजेट प्लॅन असतो त्याप्रमाणे जर दिले असते तर हा तिजोरीवर ताण पडला नसता आणि लाडक्या बहिणींच्यावर अशा पद्धतीनं अत्याचार अन्याय झाला नसता. मला थोडं आणखीन 2 मिनिटं पुढे बोलू द्या. मला नंतर तुम्ही प्रश्न विचारला संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो. सगळ्यात मोठा विश्वासघात हा तुम्ही आता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अर्थमंत्री अजित दादा यांचं स्टेटमेंट तुम्ही मला दाखवलं. हे स्टेटमेंट मी यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. अरे विश्वासघाताला काही मर्यादा आहे की नाही. तुम्ही काय सांगताय की आम्ही समाज कल्याण विभागातल्या ज्या महिला आहेत त्या कॅटेगरीतल्या ज्या महिला आहेत, तुम्ही आदिवासी विभागाच्या म्हणजे त्या कॅटेगरीतल्या आदिवासी विभागातल्या त्या समाजाच्या किंवा त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिलांना त्यांचा जो राखीव निधी आहे त्यातले पैसे आम्ही तिकडे वर्ग केले म्हणजे आम्ही चूक केली नाही. राज्याचे अर्थमंत्री कुठल्या तोंडाने हे बोलतात, ते धाडस कसं असं करू शकतात. कारण शेवटी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग याला शासकीय बंदित निधी आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या काही टक्के, माझ्या माहिती आता मला माहित नव्हतं इथे यायचं होतं ते, परंतु मला वाटतं 9% हे समाज कल्याण खात्याकरता आणि 12% आदिवासी विभागाकरता हे राखीव पैसे असतात. आणि हे राखीव पैसे तुम्हाला असे कुठेही घटनात्मक दृष्ट्या वळवता येत नाही. त्याकरता सभागृहामध्ये तुम्हाला प्रस्ताव आणावा लागतो आणि सभागृह सुद्धा त्याला मान्यता देणार नाही. आणि मग असे तुम्ही कोण लागून गेलात की तुम्ही परस्पर वाटेल ते पैसे द्यायचे आणि ते पैसे इकडचे तिकडे वळवले, तिकडचे इकडे वळवले म्हणून सांगायचं, धाडस करायचं. याचं कारण असं आहे विलासजी की तुमचे अनेक बडे मुद्दे मी खूप सुंदर ऐकत असतो. थोडे छोटी सूचना पण करणार आहे माझ्या वयानुसार अधिकार अनुभवानुसार काही सूचना करणार आहे, पण शेवटी करणार आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे अर्थमंत्र्यांना, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, तो काही दुमत असण्याचं कारण नाही, पण अशा पद्धतीनं त्यांना पैसे वळवण्याचा कुठलाही अधिकार नाही. आर्थिक शिस्त पूर्णपणे राज्याची बिघडलेली आहे. अर्थमंत्र्यांना काही नियम निकष घालून दिलेले आहेत. आर्थिक घडी विस्कटता कामा नये. अर्थकारणात मग बजेटचा अर्थ काय. बजेट मांडणं ह्याचा अर्थ अर्थमंत्र्यांनी एकदा का त्या विभागाला बजेट प्लॅन दिला की त्यांच्या प्लॅनमध्ये अर्थ खात्याला किंवा अर्थमंत्र्यांना सातत्यानं बदल करण्याचा किंवा त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा कायम अधिकार राहत नाही. आणि मूळ तोच मुद्दा आहे. कदाचित मंत्री महोदयांचा आक्षेप सुद्धा तोच आहे. येतील आता ते, आपण त्यांना आल्यानंतर विचारूया. पण जो आता सांगतो ते येण्याचं धाडस दाखवणार नाही, मला त्यांनी शब्द दिलाय, बोलू शकतात, समोर बोलू शकत नाहीत, ते मला शब्द दिलाय. मी बसलोय. बरं ठीक आहे. आपल्या सोबत आता आनंदराज आहेत. आनंदराजी, आता ज्या प्रकारे सांगितलं भास्कर रावजींनी की
एक प्रकारे घटनात्मक संरक्षण आहे सामाजिक न्याय विभागाच्या SC STच्या त्या पूर्ण निधीला, आणि मग आज त्या सगळ्याची ते पैसे इतरत्र वळवणं याचा अर्थ त्या घटनेची पायमल्ली होतीये का, एकूण नियमांची पायमल्ली होती असं तुम्हाला वाटतं का? आणि मुळात हे संरक्षण काय आहे ते थोडंसं समजून सांगा. बघा, याच्यामध्ये मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं हा जो बजेट आहे हे लोकसंख्येच्या वरती अवलंबून असतं की टोटल बजेटमध्ये SC STचं असणारं पॉप्युलेशन त्या प्रमाणामध्ये हे राखीव निधी SC आणि ST साठी ठेवला जातो आणि तो त्यांच्यावरती खर्च करावा अशी अपेक्षा असते. पण दुर्दैवानं सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं असं की 410 कोटी 30 लाख रुपये सामाजिक न्याय विभागाचे आणि 335 कोटी 70 लाख रुपये आदिवासी विभागाचे एकंदरीत 746 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याच्या आधी जवळजवळ 7,000 कोटी रुपये सुद्धा या लाडक्या बहीण योजनेसाठी या योजनेसाठी खर्च करण्यात आलाय. म्हणजे जवळजवळ 8,000 कोटी रुपये ह्या SC ST प्लॅन मधले वर्ग करण्यात आलेत. खरं म्हणजे अशा पद्धतीचा अधिकार सरकारला आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण हे या इथे संसदेमध्ये पारित झालेल्या कायद्यानुसार या पद्धतीचं बजेट आखण्याचा सर्व सरकारना म्हणजे या देशामध्ये असणारे इंडियन म्हणजे भारत सरकार आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्यातलं सरकार यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे आणि हा पैसा त्यांच्यावरतीच खर्च व्हावा अशा पद्धतीचा कायदा आहे. आणि त्यामुळे हे ज्या पद्धतीने खर्च करतायत हे खऱ्या अर्थानं इल्लीगल आहे, कायदेशीर नसून संविधान विरोधी आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने आणि त्याला वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता सांगितलं जातं की SC STच्या महिलांना देतो, SC ST महिलांमध्ये असं वर्गीकरण करणं हे योग्य नाही. महिलांसाठी असणारा तुमचा जो काही फंड तुम्ही लाडक्या बहिणीसाठी खर्च करत असाल तो तुम्ही लाडक्या बहिणीसाठी खर्च करा, परंतु SC ST मधला हा फंड घेण्याचा अधिकार या महाराष्ट्र सरकारला नाही आणि त्याने त्या पद्धतीने करू नये अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे. ठीक आहे. कारण हे म्हणजे खऱ्या अर्थानं SC ST च्या सर्व समाजाला फसवण्यासारखं आहे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे सर, तीव्रपणे तुमची भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आपल्या सोबत आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेजी. आनंदजी, तुम्ही ऐकलं आता दोन मान्यवर बोलले, एक विरोधक आहेत समजा, दुसरे SC ST समाजाच्या भावना त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, आनंदराजेंनी स्पष्टपणे सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये आता लाडकी बहीण योजनेसाठी SC STंचा हा पैसा देणं कितपत योग्य आहे? ही तुमची मजबुरी आहे की काय आहे? मी शिवसेनेचे नेते माननीय भास्कर जाधव साहेबांचं सगळं म्हणणं ऐकत होतो. अत्यंत विनम्रतापूर्वक पहिले सांगू इच्छितो की सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल, आदिवासी विभागाचा जो निधी असेल, टोटल बजेटच्या जे पर्सेंटेज आहे हे कुठेही कमी झालेलं नाही. संविधानानुसार, लोकसंख्येनुसार जेवढे पैसे बजेटच्या ॲलोकेशन मध्ये त्या विभागाला दिले गेले पाहिजेत तेवढेच पैसे सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला सामाजिक न्याय विभागाच्या अंडर SC ST कॅटेगरीत येतात त्यांना त्या विभागातर्फे तो निधी त्यांच्या कोट्यातनं देण्यात आलाय. आदिवासी महिलांसाठी त्या विभागातून निधी देण्यात आलेला आहे आणि सर्वसाधारण महिलांना महिला बाल विकास. पण अशा प्रकारे तो देता येणार नाही आणि तो देणं योग्य नाही, हे दोन मुद्दे मांडले जातात. भास्करराव प्लीज. साहेब, आनंद परांजपेंना मला सांगितलं पाहिजे, ते माझे जवळचे एकदम मित्र आहेत, मी हसतोय, ते मला क्रॉस फार करणार नाहीत, त्यांना माहिती आहे, सगळं माहिती आहे, आम्ही एकमेकाचा आदर राखतोय, राखणार आहोत. मी असं म्हणालो नाही की एकंदरीत ज्या बजेटच्या आदिवासी विभाग असेल, महिला बाल कल्याण विकास असेल, त्यांचा सामाजिक विकास असेल, यांच्या बजेटमध्ये देण्याची तरतूद आहे ती तुम्ही कुठेही कमी नाही. तुम्ही कशी कमी करू शकाल? सभागृहात आम्ही बसलोय ना, आम्ही बसलोय, बजेटला मंजुरी कशी आम्ही देऊ? पण हे फार गंभीर आहे आनंद परांजपे की
तुम्ही सुद्धा हे ते विधान करताय की आम्ही त्या वर्गातल्या महिलांना त्यांच्या विभागातला लाडक्या बहिणीकरता निधी देतोय. तुम्ही योजना जाहीर करताना राज्याच्या एकत्रित निधीतून आम्ही पैसे देऊ म्हणून जाहीर केलं होतं. हा यांचा निधी आहे, तो तुम्ही लाडकी बहीण योजना आणल्यानंतर त्यांना हे बजेट प्लॅन दिलं जात नाही. हे वर्षानुवर्षे दिलं जात आहे. त्याच्यामध्ये कुठली कुठली कामं घ्यायची ती ठरलेली आहेत. तुमच्या लोकप्रिय योजना निवडणुकीकरता पदरात मतं पाडून घेण्याकरता जाहीर केलेल्या ह्या योजनांना पैसे असे देता येत नाही. त्यामुळं हे अत्यंत गंभीर आहे. घटनात्मक दृष्ट्या गंभीर आहे, कायदेशीर दृष्ट्या गंभीर आहे आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा विश्वासघाताचा आहे. मला आनंदराज आंबेडकर हे माझे मित्रच आहेत. आम्ही 4-2 वेळा एकत्र भेटलो. एवढे सौम्य कसे काय ह्या विषयावर, एवढ्या शांतपणे भूमिका कशी काय ते मांडू शकतात? वास्तविक हा सामाजिक अन्याय आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, येणाऱ्या अधिवेशनमध्ये फक्त बाहेर बोलणार नाही तर येणाऱ्या अधिवेशनमध्ये या विषयात सरकारला दे माय धरणीटाईज केल्याशिवाय भास्कर जाधव गप्प बसणार नाही. ठीक आहे, रोहिणीताईंना मला चर्चेमध्ये आणायचंय. रोहिणीताई, खरं तर केवळ हे पैसे देतो असं नाहीये सांगितलेलं. हे सरकार येताना किंवा निवडणुकीला सामोरं जाताना हेही सांगितलं आम्ही 2100 देऊ. आता 2100चा प्रश्न आला तेव्हा तर स्पष्ट मंत्री महोदय सांगतायत 2100 देणं आता शक्य नाही. काय याचा अर्थ घ्यायचा सामान्य बहिणींनी? आता लाड जरा कमी झाले असं म्हणायचं, काय म्हणायचं? काम संपलंय असं म्हणायला लागणार आहे. हा. कारण आता लाडक्या बहिणींचा निवडणुकीपुरता वापर करून झालेला आहे आणि सरकारचे जे मंत्री आहेत त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या सगळ्या घोषणा केलेल्या, माझ्या लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये देऊ, त्यांचे मंत्री म्हणतायत आम्ही असं बोललोच नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यांचेच मंत्री म्हणतायत असं आम्ही कधी बोललो की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. म्हणजे ज्या ज्या घोषणा त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत त्याच घोषणांचा त्यांना विसर पडलाय. आणि आता लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये ती योजना अशी झालेली आहे की आता त्या योजनेचा फंड आणायचा कुठून, त्याचं करायचं काय, म्हणून आता वेगवेगळे निकष लावले जात आहेत. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जाण्याच्या आधी वेगवेगळ्या निकषांचा GR बाहेर काढला जातोय. म्हणजे आधी 10 लाख महिला कमी करण्यात आल्या त्यांचे निकष लावून, त्यांच्यावरती 2 लाखाचं अट लावण्यात आली. गाडी असलं तर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यानंतर त्यांना दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही, तुम्हाला फक्त 500 रुपये देण्यात येतीलचा वेगळा GR आला. असं करत करत लाडक्या बहिणींची संख्या कशी कमी करता येईल हे सरकार बघतंय. आणि मंत्र्यांचे स्टेटमेंट तर अतिशय चुकीचे की तुम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी गुलाबी जॅकेट घातलंय, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जाऊन जाऊन श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केलाय की मुख्यमंत्र्यांची योजना आहे का, उपमुख्यमंत्र्यांची योजना आहे, कुणाची योजना आहे तेच कळत नव्हतं. एवढं करून तुम्ही प्रत्येक वेळेस मतं मागितले आणि आता त्याच योजनांचा तुम्हाला विसर पडलाय. म्हणजे यांना आता आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे का हे मुद्दाम विसरण्याचं नाटक करताय असं झालंय सरकारच्या. मी विचारतो, आनंद परांजपेंना मला विचारायचंय, हे मान्य आहे आनंदजी की सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाही, ठीक आहे, पण आता ते असं म्हणतायत की जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होता, तुम्हाला ते जॅकेट, गुलाबी जॅकेट वगैरे सगळं त्या बोलल्या, तेव्हा चढाओढ सुरू होती, आम्ही आता द्यायची वेळ आली तेव्हा ओढाओढ सुरू आहे का? मग का चालढकल सुरू आहे? ही जी टीका होती त्याला उत्तर काय? थोडीशी आठवण माझ्या भगिनी रोहिणी खडसे यांना देखील करून देतो. बहुतेक महाविकास आघाडीचा जाहीरनामा त्या वाचायचा विसरले असतील. आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली 1500 रुपये दरमहा, त्यावेळेला त्याच्या विरुद्ध काही जण कोर्टात गेले. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर 3000 रुपये प्रतिमाह प्रत्येक महिलेला देऊ अशा प्रकारचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वचन दिलं होतं. पण त्याच्यावर काही महाराष्ट्रातील माता भगिनींना विश्वास आला नाही आणि 1500 रुपयाचा जो GR पहिल्या दिवसापासून सरकारने काढला, ती योजना कार्यान्वित करत असताना 3 महिन्यामध्ये जवळजवळ 2,35,00,000 महिलांना त्याचा लाभ झाला. आणि ज्या वेळेला ती पुन्हा एकदा त्याची तपासणी झाली, काही दुबार लाभार्थी सापडले, काहींना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, काहींकडे 4 चाकी आहेत. ही स्क्रुटिनी केल्यानंतर ती संख्या काही लाखांमध्ये कमी झाली, हे मान्य करतो. पण युतीचं सरकार दरमहा 1500 रुपये जे घोषित केले होते ते दरमहा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना मिळत आहेत. 2100चा तर आता विषय संपलाय, म्हणजे आज मंत्री महोदयाने सांगून टाकले. म्हणजे आता एक मिनिट विलासजी बडे एक मिनिट माझे मित्र आनंदजी परांजपे यांना मी चांगलं ओळखतो कारण ते हुशार आहेत.
ते मूळ मुद्द्याला बगल देतायत. ते तुम्ही 1500 रुपये देता की नाही देता ह्याच्यावर चर्चाच नाही सुरू आहे. चर्चा ह्याच्यावर सुरू आहे की तुम्ही 2100 रुपये कबूल केले, ते देता का देत नाही. एक दुसरी चर्चा सुरू अशी आहे की राज्याच्या एकत्रित बजेटमधून, एकत्रित निधींमधून पैसे देण्याच्या ऐवजी त्या विभागातल्या त्या महिलांचे पैसे, विभागाचे पैसे करून महिलांना का देता, याच्यावर आनंद परंतु चर्चा सुरू आहे. आणि म्हणून त्याच्यावर उत्तर द्या असं माझं तुम्हाला आव्हान आहे. भास्कर जाधव साहेबांचा आदर ठेवत महायुतीने जी घोषणा 2100 रुपये प्रतिमाहाची केली ती पूर्ण करण्याचं महायुती कटिबद्ध आहे. महायुतीचे सर जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो. 5 वर्षाचा हेच आम्हाला तुमच्याकडून वधवायचं आहे. हेच तुमच्याकडून आम्हाला वधवायचं आहे. आनंद परंतु ते बोला इतर समाजातला याचा अर्थ लोकांनी असा घ्यावा का 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला 1 महिना कमी असताना तेवढी वाट बघायला लागणार नाही. ही योजना नवीन जुमला, निवडणूक जुमला नाही, निवडणूक जुमला अजिबात नाही. जाधव ताई बोला. आपण स्वप्न दाखवलं पण त्याच्यावर विश्वास एका लोकांनी ठेवला प्रश्नाचं नाही. उत्तर द्या आनंदजी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की नेमकं 2100 रुपये तुम्ही देणार आहात की नाही देणार आहेत. कारण आत्ताच 2 दिवस आधी अजितदादा म्हणालेत की 2100 रुपये देणार आहेत असं आम्ही कुठे म्हणालोय, किंवा तुमचे मंत्री आमच्या स्वतः जळगाव जिल्ह्यामध्ये आल्यावर म्हणालेत की आम्ही असं म्हणालो नाहीये. मग एकतर तुम्ही खरं बोलतायत किंवा ते खोटं बोलतायत. मग नेमकं खरं कोण बोलतायत? नाही, युतीचा प्रयत्न नक्कीच 2100 रुपये प्रतिमा महाराष्ट्रातील माता भगिनींना द्यायचा प्रयत्न आहे. या घडीला 1500 रुपये दरमहा प्रत्येक ज्या महिला या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत त्या प्रत्येक महिलेला तिच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे 1500 रुपये मिळत आहेत. नाही, 2100 रुपयांचा विषय, 2100 रुपयाबद्दलचाही निर्णय लवकरात लवकर सरकार घेईल. नाही पण आता दादांना विसर पडलाय तो तुम्ही आठवण करून देणार का? नाही, मंत्री महोदय आज म्हणाले ना, मंत्री महोदय झिरवड साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आल्यावर ते म्हणालेत की 2100 रुपये आम्ही देणार नाहीयेत, आम्ही असं बोललोच नाही. मग सामाजिक न्याय मंत्र्यानंतर सांगितलं विषयच नाही म्हणून ते खोटे बोललेत का झिरवड साहेब? कोण कोण खोटं बोलतंय एकदा तुम्ही आम्हाला सांगा. रोहिणी स्वतः दादा म्हणाले मी 2100 रुपये कधी बोललो नाही. दादा म्हणाले. मी तेच विचारते की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. आता परांजपे सर खरं बोलतायत आणि मग दादा खोटं बोलतायत, झिरवड साहेब खोटं बोलतायत, हा त्याचा अर्थ आहे. दादा डिबेट मध्ये थोडंच येतात. नाही, मी दोन्ही ना झिरवड साहेबांचं वक्तव्य ऐकलंय ना संजय शिरसाट साहेबांचं वक्तव्य ऐकलंय. मी दोघांकडून माहिती घेईन. ठीक आहे. आनंद परांजपेजी एक मी सुरुवातीला जेव्हा चर्चा केली तेव्हा मी भीष्म सांगितले, वचनपूर्ती करणारे प्रभू श्रीराम सांगितले. त्याच्यानंतर अगदी भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि मांझीची उदाहरणं दिली. आता हे तर काही नाही, किमान ते गजनी सारखं लिहून तरी ठेवण्यासारखं काही पात्र असेल का? नाही विलासजी, असं काही गजनीसारखं आम्हाला लिहायला लागणार नाही. महायुतीने जी वचननाम्यामध्ये वचनं दिली ते पूर्ण करण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार करेल आणि त्याबद्दल चे प्रयत्न हे युती सरकारचे चालू. बरं, ठीक आहे. मला आनंदराजींना एक प्रश्न विचारायचा आहे. मी येतो या चर्चेवर कारण आता भाजपचे सुद्धा प्रवक्ते येत आहेत. आनंदराजी, तुम्हाला साथ द्यायला, तुमचे वचन कसे पूर्ण होणार आहेत हे सांगायला केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. पण आनंदराजींना मला विचारायचं आहे, अशा प्रकारे जर आदिवासी आणि दलित समाजातल्या व्यक्तींसाठी असलेला निधी जर वळता केला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, सामाजिक परिणाम त्याचे काय होऊ शकतात? खरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक दिसतंय की ही मंडळी फक्त राजकीय जुमला यांनी दिला होता आणि त्यामुळे आता त्यांच्या बजेटमध्ये त्यांना ती तरतूद करता येत नाहीये आणि त्यामुळे वेगवेगळ्या खात्याचे पैसे वळते करण्याचे, खास करून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग यांचे पैसे वळते करण्याचा हा यांचा प्रयत्न चालू आहे किंवा केलेले आहेत ऑलरेडी. परंतु हे जे करत असताना आज SC ST मध्ये प्रचंड असंतोष आहे की आमचे पैसे, हक्काचे पैसे हे ज्या पद्धतीने दुसरीकडे वळवत आहेत आणि आमच्या हक्कांवरती गदा आणतात. त्याविरुद्ध लोकांमध्ये प्रचंड प्रक्षोभक आहे. आम्ही सुद्धा लवकरच याच्यावरती एक महामोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे
की आज डबल इंजिनचं सरकार आहे तुमचं, केंद्रात पण सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकार आहे. तुम्ही केंद्राकडून भरघोस निधी घेऊन या आणि ह्या SC STचा निधी इतरत्र वळवण्याऐवजी केंद्राकडून आणलेला निधी ह्या तुमच्या जो काही आज तुम्हाला हे सरकार आलेलं आहे आणि ते ज्या महिलांनी आज आणलेलं आहे त्यांना प्रत्यक्ष फसवण्यापेक्षा हा केंद्राचा निधी त्यांच्यासाठी वाटप करावा असं आमचं म्हणणं आहे. न पेक्षा आम्हाला याच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल, या महाराष्ट्र सरकारविरुद्ध आंदोलन करावं लागेल, हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावं. ठीक आहे. केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, म्हणजे सोबत माझ्या स्टुडिओत आलेले आहेत आणि आनंद परांजपेंना थोडा हायसं नक्की वाटलेलं असणार आहे, पण काही बाजू आता ते सुद्धा घेतील. आणि तुम्ही ऐकलं, चर्चेला सहभागी होण्याच्या पूर्वी मान्यवर नेत्यांनी इथं आक्षेप नोंदवले, तुमच्या हेतूबद्दल नोंदवले, तुमच्या भविष्यातल्या वाटचालीच्या संदर्भात नोंदवले, दिलेल्या आश्वासनांना जुमला म्हटलं गेलं आणि त्या आश्वासनांची अंमलबजावणी करताना जी तुमची तारेवरची कसरत सुरू आहे त्याच्यावर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. पण आज लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन असेल, हे आश्वासन पूर्ती किंवा ही आश्वासनं होती, वचनं होती, ही केवळ जुमला होती का, असा सवाल तुम्हाला विचारला जातोय. सगळ्यात पहिल्यांदा मगाशी काय चर्चा झाली, मी नव्हतो, मी आत्ता प्रवासात होतो आणि प्रवासातनं आत्ता इथे आलो आहे. खरं म्हणजे आधीची चर्चा काय झाली मला खरंच माहिती नाही, पण स्वाभाविक आहे. आता खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, आमचे इथे मित्र बसलेत, भास्कर जाधव बसलेत, रोहिणीताई बसल्यात, जुने सहकारीच आहेत आमचे सगळे. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातली थोडी दशा आठवून बघावं, जनतेची दशा काय झाली होती. साधं शेतकऱ्यांना त्यावेळी ज्यावेळी दुष्काळ झाला, त्यावेळी बाकीच्या गोष्टी आल्या, त्याची मदत नुसत्या, मला अजूनही उद्धव ठाकरेंचा तो डायलॉग आठवतोय आणि रत्नागिरीतला म्हणून मुद्दाम सांगतो, कोकणातला आहे म्हणून. पत्रकारांनी म्हणजे ती क्लिप असेल तर न्यूज 18 काढून दाखवावी. पहिल्यांदा जे एक वादळ आलं, त्या वादळाचे पैसे मिळाले की नाही असं दुसऱ्यांदा पुन्हा एक संकट कोकणावरती आलं अतिवृष्टीचं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला पत्रकारांनी की त्या मागच्या ज्या वादळाचे पैसे मिळालेले नाहीत अजून. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणले हो का, मला माहिती नाही. हे पत्रकार परिषदेतलं विधान आहे. मुख्यमंत्र्यांना मागच्या वेळी आपण जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काय दिलं होतं, त्याच्या आश्वासनाची पूर्ती झाली की नाही असं माहीत नसलेले मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होते उद्धव ठाकरे. आणि त्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याची पूर्तता पुढच्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर करावी लागली. मग आणि विशेषतः इथं आनंद आंबेडकर बसले म्हणून सांगतो, त्या 2.5 वर्षामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असतील. 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, सगळ्यांचं मी ऐकतो, आता ऐकू द्या. मागासवर्गीय माझं पूर्ण होऊ द्या भास्करराव, जरा पूर्ण होऊ द्या भास्करराव. नाही थांबा, पूर्ण द्या. असं नाही मध्ये मी मध्ये बोलेन, मग मध्ये बोलू देणार नाही. मग हे नाही चालणार भास्करराव. तुम्ही नेत्या विधानसभा नाही, तुम्ही हवा तशी निर्णय द्यायला. 1 मिनिट, तुम्ही निर्णय चुकीचे दिलेत आणि कशा पद्धतीने विधानसभा नाही, हे विधान थांबा जरा थांबा, ही चालत नाही. असं नाही, मला सांगतो मी आहे ना, त्यांना विचारायला मी सगळं विचारतो, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं विचारतो. महाराष्ट्रातली जनता बघते, मी विचारतो. पण मला असं नाही म्हणता येणार की मला जे पाहिजे ते तुम्ही बोला, असं मी त्यांना म्हणू शकत नाही. 2.5 वर्षामध्ये म्हणणं मांडू द्या. उपप्रश्न मी विचारणार, 2.5 वर्षामध्ये मी विचारतो. भास्कररावजी थांबा, त्यांचं म्हणणं ऐकूया. 2.5 वर्षामध्ये त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या त्या देण्यात आल्या नाहीत. कारण सांगितलं कोरोनामुळे आमच्याकडे काही करता येत नाही. त्या शिष्यवृत्त्या पुढच्या काळामध्ये ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी दिल्या. त्यामुळे अनेक गोष्टी मला सांगता येतील 2.5 वर्ष कार्यकाळातला कशा पद्धतीचा कारभार होता, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये हे उभाठा गटाचे नेते सगळे होते. आणि ते एक दुसरा असं जो मुद्दा असा आलाय की आत्ता मुद्दा असा आलाय, एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी राज्य चालवताना काही वेळेस डावं उजवं थोडंफार करावं लागतं. याचा अर्थ त्याच्यावरती अन्याय होतो असं नाही. दस्तूर खुद्द ज्यांनी ही प्रश्न उपस्थित केला त्या शिरसाटाने आज येऊन सांगितलंय की आम्ही यातनं मार्ग काढतोय. याच्यामध्ये आम्हाला पूर्वीसारखे दिवस, आम्हाला जे महाविकास आघाडीमध्ये जे अनुभवाला येत होतं ती परिस्थिती आता नाही. शिंदेजी, अजित पवार मुख्यमंत्री, देवेंद्रजी हे तिघे एकत्र बसून मार्ग काढतील असं दस्तूर खुद्द शिरसाटाने आज येऊन सांगितलं. त्यांनी त्यांच्या खात्याबद्दल शंका व्यक्त केली, पण त्याबरोबर समाधान व्यक्त केलं. त्यामुळे जणू काय आता आकांड तांडव झालंय. ठीक आहे, थोडं डावं उजवं बऱ्याच वेळा करावं लागतं, पूर्ण मागण्या येतात आणि त्यातनं मग पुढे जातं. त्यामुळे कुठल्याही 1 मिनिट पूर्ण करू. त्यामुळे आज सरकार आल्यापासून एकही म्हणजे त्याच्यामधला जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो थांबला नाही. ही वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये कुठे झालं नाही. पुढचा हप्ता स्वतः 1-2 दिवसात मिळतोय. दुसरी त्यातली राहिलेली गोष्ट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा ज्या पद्धतीने अनेक योजना आम्ही करतोय आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्याबद्दल शंका बघायचं कारण. ठीक आहे.
केशवजी फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारतो. 100% विचारा. अहो ते एक नाही 10 प्रश्न विचारा. नाही नाही, आता इथं खरं तर मंत्री महोदयांनी शब्द दिला होता, तो शब्दही पाळला नाही असं म्हणूया. काय म्हणाले ते एकदा ऐकवतो तुम्हाला. एक प्रश्न मला तुम्हाला अवश्य ऐकवायचा. विचारा. मंत्री महोदय काय म्हणाले ऐकूया, कारण हो. तुम्ही त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न नाही, केला. सांगतो ना, घ्या. ऐकूया. ऐकवतो महाराष्ट्राला ऐकवतो, तुम्हाला सगळ्यांना ऐकवतो. मला ऐकवा. तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती 15,893 कोटी एवढीच होते तशी. म्हणून माझं जे काय म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे, जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाहीये. ती योजनाच आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. त्याला पैसा दिलाच पाहिजे, वर्ग केला पाहिजे, परंतु ते करताना इतर विभागावर, इतर खात्यावर अन्याय होता कामा नये. ते आपल्याकडे एक म्हण आहे, सासू नको म्हणून वाटणी केली आणि वाट्याला पुन्हा सासूच आली. अहो किती दिवस त्यांचं असं करणार आहे तुम्ही करते धरते आहेत आता या सगळ्या सरकारमधले. किती अन्याय आहे त्यांच्यावरती. संजय शिरसाटने पुढची गोष्ट पण सांगितली, ती पण क्लिप दाखवा. की महाविकास आघाडी सरकारने जो अन्याय आमच्यात होत होता तो अन्याय आता नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे तिन्ही नेते, एकनाथ शिंदे शिवसेनेचे, अजित पवार याचे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी, तिघे बसून मार्ग काढतील असं त्यांनी तेही दाखवा. बरं 2100 देणार आहेत असंही नका विषय अर्थ. 2100 तुम्ही देणार आहेत की नाही? काय झालं? 2100 100% देणार, त्यात शंकाच नाही. मुख्यमंत्री स्वतः ते सांगितलेलं 2100 पण देणार, काही शंका नाहीये. बरं, मुळामध्ये लक्षात घ्या, पहिली गोष्ट, जो जाहीरनामा केलेला असतो, जो आश्वासननामा केलेला असतो तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे कधी पूर्ण करणार आम्हाला माहितीये कधी पूर्ण करायचा. आम्ही भास्करांना अजिबात पटत नाही. कारण असं विधान हसणार असते, कारण विधानसभेमध्ये मनमानी पद्धत निर्णय बोला. त्यामुळे ते तशाच पद्धतीने. विलासजी, विषय असा आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अशा चर्चेमधून मी येत नाही. आणि नाही यायला पाहिजे ना भास्कररावजी. ऐका ना, केशव उपाध्याय हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही काही एकमेकाचे विरोधक नाही आणि दुश्मन नाही. मी पण ते सांगितलं. जरा उपाध्यायची मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करण्याचं कारण फक्त सांगतो. मगाशी रोहिणीताई बसल्या आहेत, त्या राष्ट्रवादीच्या आहेत. आनंद परांजपे आहेत, ते सत्तेमधल्या राष्ट्रवादीचे आहे. आनंदराज आंबेडकर आता मला माहित नाही की ह्यांचे सपोर्टर आहेत. तुम्ही बोलताय विलासजी बडे म्हणून, ते त्यांचे सपोर्टर आहेत. किती एकदम फ्रेंडली चर्चा चालू होती. काय होतं, भाजपच्या कुठल्याही माणसाला तुम्ही चर्चेला बोलवा, प्रत्येक गोष्ट खोटं बोलायचं. एक, आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात द्यायचं नाही, दुसऱ्यावर आरोप करत बसायचं. त्यामुळं त्या चर्चेमधली मजा निघून जाते. मुद्दा असा आहे की 2.5 वर्षापूर्वी कोरोना होता, याचा ह्यांना विसर पडलाय. उठसूट हे कोरोनाचं बोलतात, हे रत्नागिरीचं सांगतात. जाऊन बघा, ते तौक्ते वादळ झालं, निसर्ग चक्रीवादळ झालं, भयान वादळ झालं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी NDRFच्या निकषापेक्षा जास्त पैसे देण्याचा निर्णय देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाला. त्याचा एकही पैसा देणं बाकी नाही. पण हे नेहमी खोटंच बोलणार, हे कधी खरं बोलणार नाही. यांनी नेहमी प्रत्येक वेळी दुसऱ्यावर आरोप करायचे आणि खोटं बोलायचं. मला जर काढायचं झालं तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 विषयावर आपण आता बघा ना, त्यांनी ते विषयावर दोघं नाही. ठाकरे हे म्हणाले हो ना, मदत मिळाली नाही. ही व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला भास्करराव जाधव पाठवायला तयार आहे. तुम्ही माफी मागायला तयार आहात का त्यानंतर? मी तुम्हाला ती क्लिप पाठवायला तयार आहे. मी तुम्हाला हा शो संपेस्तोपर्यंत क्लिप पाठवायला तयार आहे. मी तुम्हाला क्लिप पाठवायला तयार आहे, ज्यात उद्धव ठाकरे म्हणाले मला माहितीच नाहीये. हे तुम्ही तुमची तयारी खोटं खोटं सिद्ध करायचं का? भास्करराव खरं खोटं सिद्ध करायचं का? खरं खोटं सिद्ध करू. मी तुम्हाला क्लिप पाठवायला तयार आहे. हे अशा पद्धतीने भाषा नाही बोलायची आरोप. मी उद्धव ठाकरेंची क्लिप पाठवायला तयार आहे, ज्यात उद्धव ठाकरे म्हणतात मला माहिती नाही. ही पाठवायला तयारी मी विचारतो दुसरा आरोप करायचा. कशा तुम्ही चुकी निर्णय ते पण माहिती. आपण कसे वागता? उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कधी दिले मदत सांगा. तारखा काढा त्या. मी सांगाल तयार तारखा तुम्हाला. या चर्चेत तारखा तयार आहे. कधी मदत दिली सांगा मला. त्या ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो. मुद्द्यावर बोलू. प्लीज दोघे. रोहिणीताई, विलासजी, मला केशवजींना एक प्रश्न विचारायचा आहे. ते फार आठवणीत मागच्या काही व्हिडिओ काढून दाखवण्याचा विचार करतायत, पण मला काही मुद्दे त्यांना आठवण करून द्यायचे आहेत. की जसं तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ह्या तुमच्या घोषणांचा तुमच्याच मंत्र्यांना विसर पडलेला आहे. त्यातले काही मुद्दे तुम्हाला मागची आठवण करून देते. जसं 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर येतील,
हा एक निवडणुकीचा जुमला तुम्ही लोक विसरला आहात. 2 कोटी लोकांना वर्षाला रोजगार दिला जाईल, ही तुमच्याच पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध झालेले मुद्दे आहेत. हे तुम्ही पूर्णपणे विसरलेला आहात. तसंच हा येणारा 2100 रुपये, कर्जमाफी, हे सगळं फक्त निवडणुकीपुरते जुमलेत. तुमचेच एक नेते, मी नाव घेऊ इच्छित नाही, तुम्हाला हवं तर मी वैयक्तिक तुम्हाला व्हिडिओ पाठवते, जे म्हणतात कि ये तो सारे जुमले होते, चुनावी जुमले होते हैं, सारे जुमले सिरियसली लेने के जैसे होते नहीं है. त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा विसर पडतोय. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 2.5 वर्षात आम्ही काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण मला खेद वाटतो, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला म्हणून सांगते. एकट्या माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2 महिन्यामध्ये 40 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली आहे. आज 40 संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तुमचं सरकार आहे. हे फक्त मी जळगाव जिल्ह्यातले आकडे सांगते. जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आकडे काढलेत ना, तर आज शेतकरी बांधव रस्त्यावरती आलेले आहेत. तुम्ही कर्जमाफी करणारचा जो घोषणा दिली होती ना, ती तात्काळ करा. आज त्यांना गरज आहे. ताई मी विचारतो त्यांना. उपयोग नाही. केशवजी, खरं तर निवडणुकीच्या साठी म्हणून अशा प्रकारची आश्वासनं द्यावी लागतात का? थेट माझा प्रश्न आहे. दुसरं, जानेवारी ते आतापर्यंत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची, जानेवारी ते मार्च माफ करा, फक्त मराठवाड्यात 253 शेतकऱ्यांची आत्महत्या आहे. अजित पवार काय ॲटिट्यूडनं बोलले त्या दिवशी तुम्ही ऐकलं? मी दिलंय का आश्वासन? मग आश्वासन सरकार म्हणून दिलं होतं ना, तेव्हा महायुती म्हणून तुम्ही लढणार ना, मग काय हे आहे की तुम्ही मी दिलंय का आश्वासन? मुळामध्ये एक सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं पाहिजे विलास, मी अगदी स्पष्टपणे आणि अतिशय नम्रपणे ते सांगतो, यात कुठल्याही पद्धतीचं किंबहुना इतर कुठल्याही पॅनलिस्टलाही त्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही की या राज्यातला एकही शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर ती नक्कीच दुःखाची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे आणि प्रत्येक राज्यकर्त्यांसाठी ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही की अशा प्रकारे शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल तर ती राज्यकर्ते म्हणून ही अत्यंत चुकीचीच गोष्ट आहे. याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही, पहिल्यांदा मी स्पष्ट करतो. दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की त्यासाठी जी ठोस पावलं उचलू लागतील ती पावलं उचलण्याचा सरकार हे प्रयत्न करत आहे. आक्षेप माझा फक्त या विषयाचा राजकारण करण्याला आहे. खरं म्हणजे मगाशी आमच्या ताई माझे जुने संबंध आहेत ताईंशी, म्हणजे नाथाबोनपासूनचे. खरंच मला आश्चर्य वाटलं होतं, ताई जुमल्याचा बादशाह खरंच असं शब्दप्रयोग नवीन करायचं झाला ना, तो शरद पवारांना म्हणायला गेलो. किती जुमले सांगायचे मला शरद पवारांचे. आणि चला शेतकरी आत्महत्येवरतीच बोलू आपण. 2006 म्हणजे 2006 पासून 2014 पर्यंत देशाचे कृषी मंत्री शरद पवार होते. या देशामध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात सर्वाधिक 60,000 आकडा, त्याच्यावरचा 254 तो हवा, तोही सांगतो हवा असेल तर त्या काळातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यात. दुसरं 13 बॉम्बस्फोट सांगणारे शरद पवार एक खोटा बॉम्बस्फोट सांगणारे. जर जुमल्याचा बादशाह सांगायचा असेल, म्हणायचं असेल कुणाला, तर तो शरद पवारांना म्हणावं लागेल. इतकी मी अजून 10 उदाहरणं देतो, मला त्या चर्चेत जायचं नाही. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे राजकारण करायला जाऊ नका. त्याच्यावरती 14 पासूनची अनेक गोष्टी केल्यात. सर्वाधिक MSP आम्ही पैज लावून द्यायला तयार आहे. काय केळीचं म्हणजे सगळ्यात सर्वाधिक MSP या सरकारच्या या कार्यकाळात मिळाली आहे. अनेक जळगावमधले अनेक विकासाचे प्रकल्प या सरकारच्या काळात लावलेत. 2.5 वर्ष महाविकास सरकारच्या काळामध्ये मराठवाड्यातली पिण्याच्या पाण्याची योजना विलास बंद केली आहे सरकारने. अजून काय पाहिजे महाविकास आघाडी सरकारचं अपयश सांगायचं? त्यामुळे मुळामध्ये राजकारण करू नका. आपण सगळे मिळून शेतकऱ्याच्या दुःखी आहात ना, आपण सगळे मिळून, आम्ही दुःखी आहोत, आपण त्याचा मार काढायचा प्रयत्न करू. पण या निमित्ताने वाटेल त्या पद्धती शेलकी बोषण उभारून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. आपण सगळे आठवण करून देतोय तुमच्याच घोषणांची. आम्ही तुम्हाला मी सांगितलं, मी तुम्हाला शेतकरी हिताच्या कोणकोणत्या गोष्टी केल्या त्या सगळ्या सांगायला तयार आहे. त्याचा शेतकऱ्यांना झालेला फायदा सांगायला तयार आहे. माझं म्हणणं इतकंच आहे, राजकारणासाठी राजकारण करू नका, मुद्द्यावरती या. ज्या ठिकाणी जे चुकीचे मुद्दे तिथे या आमच्या सोबत, आपण एकत्र मार्ग काढू. राज्य आपलंय, राज्य आपलंय. पण याचा अर्थ तुम्ही असंच करता, या राजकारण पद्धतीने करत असाल तर शरद पवारांच्या कार्यकाळातलं सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. उत्कृष्ट काम करणारे कृषी मंत्री कुणी असतील तर ते सर्वाधिक शेतकरी आत्महत्या शरद पवारांच्या कार्यकाळात झाल्यात. हो कसले उत्कृष्ट शरद कृषी मंत्री, अहो कृषी मंत्री सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारताच्या इतिहासातली नोंद आहे. सर्वाधिक 60,254 या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना झाल्यात. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करू. काळातल्या लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करू नका.
आरोप प्रत्यारोप नको. fact आहे हो. नाही प्लीज प्लीज तुमच्या प्लीज काळामध्ये आपण मुद्द्यावर येऊया, त्याची मुद्द्यावर येऊया. जबाबदारी घ्या, केशवजी. आनंद परांजपेजी, पळून जाऊ नका. जबाबदारी आनंद पळून परांजपेजी. जाऊ नका. ओके ताई आनंद परांजपेंना मला विचारायचं आहे. आनंद परांजपे, तुम्हाला थोडा निवडणुकीतला काही काळ तो माहोल आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही योजना कशी आमची आहे याच्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एक चढाओढ सुरू होती. आज मात्र एकमेकांच्या निधीची उडाओढ सुरू आहे. खरं तर जर सगळ्यांनी मिळून हे आणलेलं आहे तर सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. मग अशा वेळी आज अपश्रेय जर येत असेल त्याचं कोणाचं, ते कुणी घ्यायचं नाही, श्रेयासाठी आम्ही सगळे, असं काही ऐकावं? नाही, अपयशाची काही गोष्ट नाही. मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, येतो आनंदराज. हे तिन्ही नेते बसून याच्यातनं मार्ग काढतील. तशा प्रकारची ग्वाही खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी दिली. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, ती कार्यान्वितच राहील. आणि महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल, आदिवासी विभागाचा निधी असेल, हा देखील कमी पडणार नाही. यासाठी तिन्ही नेते त्यातनं मार्ग काढतील, हा मला विश्वास आहे. आणि माझी भास्कर जाधव साहेबांना देखील विनंती आहे की कालच आपल्या पक्षाचे नेते संजय राऊत साहेबांनी स्वतः अजितदादांची स्तुती केली की चांगले अर्थमंत्री आहेत. आपण थोडासा विश्वास आणि धीर धरावा, याच्यातनं नक्कीच मार्ग निघेल. महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये. आनंदजी, तो अजितदादा किती चांगले अर्थमंत्री आहेत हे कायम ठाकरेंच्या शिवसेनेला पटतं हो, पण शिंदेच्या शिवसेनेला नेहमीच त्यांचा राग येतो. त्यांना ते कधीच आवडत नाहीये. नाही, आता त्यांची नाराजी दूर करा तुम्ही. नाही, शिवसेनेचं कोणी प्रतिनिधी नाहीये ना, तर त्यांची समजूत मी काढली असती की अजितदादांवर थोडा विश्वास ठेवा. अर्थमंत्री म्हणून उत्तम असं काम माननीय अजितदादा पवार साहेब करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही विभागाला निधी कमी पडणार नाही, हा विश्वास देखील माझ्या भगिनी रोहिणीताईंना आणि भास्कर जाधव साहेबांना देतो. नाही, खरंच आता तुम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न करताय, असं झालं तर मला वाटतं 4 पैसे आणखीन अजून मिळू शकतात. म्हणजे तुमच्याकडे बघून कदाचित बाहेर पडायची वेळ येऊ देऊ नका. चिंता करू नका ताई. मागच्या वेळेस नाही ताई, चिंता करू नका. हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार. अगदी चिंता फक्त आता शरद पवार गटातले आणि उभाठाले आमचे बाकीचे त्या ठिकाणी राहतील, तिथून ते बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्या. बर ठीक आहे आनंदराजी. सगळ्या ठिकाणी आहेत केशवजी, तुम्ही त्याची काळजी करू नका. आनंदराजी प्लीज. आमच्या सारख्यांचं विरोधी पक्षाचं रक्त आहे. आम्ही इथेच राहणार आणि चांगलाच तुमच्या विरोधात लढणार. दिल्या घरी सगळे सुखी राहा. हा आनंदराजी. या इथे एकंदरीत असं लक्षात येतं की संपूर्ण ही चर्चा ही राजकारणावर चालू आहे आणि खऱ्या अर्थाने जो प्रश्न आपण आज जो चर्चेला घेतलाय त्याच्याबद्दल कोणी फारसं बोलत नाहीये. आपसामधले हेवी दावे काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि याच्यामध्ये एक लक्षात येतं की SC/ST हा सॉफ्ट टार्गेट आहे. आदिवासी विकास महामंडळ असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल, यांचे पैसे कसेही आपल्याला काढून घेता येतात, त्याच्यावरती कोणाचाही फारसा म्हणजे आक्षेप असत नाही. अशा पद्धतीची एकंदरीत ही भूमिका आहे. खरं म्हणजे आज ही लाडकी बहीण योजना काढली आहे, ती लाडकी बहीण योजना काढताना कधीही अशा पद्धतीने म्हटलं नव्हतं की SC/STचा फंड याच्यासाठी वापरला जाईल. पण तो आज हा जबरदस्तीने वापरला जातोय असं मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय. आणि त्यामुळं हा अशाच पद्धतीने ही ढोंगबाजी जर चालू राहिली आणि आपसामध्ये एकमेकाविरुद्ध फक्त चर्चा करत राहिले तर त्याचा खरं म्हणजे SC/STच्या विकासामध्ये प्रचंड परिणाम होणार आहे. SC/STला जो काही फंड मिळाला पाहिजे ज्यामुळे त्याचा विकास होईल तो होत नाही. त्यांच्या असणाऱ्या एज्युकेशन संस्था असतील, त्यांच्या असणारी घरकुल योजना असतील, त्यांच्या असणाऱ्या पाण्याच्या योजना असतील, याच्यावरती जो फंड खर्च करायला पाहिजे तो कुठलाही होत नाही. आज शिष्यवृत्त्या मुलांना मिळत नाहीत. अनेक PhD धारकांना मध्यंतरी पार्टीतर्फे फक्त 50 जणांना देऊ, 100 जणांना देऊ, 750 विद्यार्थी रजिस्टर असताना अशी परिस्थिती होती. ते खरं म्हणजे दुर्दैव आहे की या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये या पद्धतीनं हा पैसा जो SC/STला खऱ्या अर्थानं सर्वसाधारण समाजाबरोबर आणण्यासाठी केलेली तरतूद आहे
आणि जी संविधानात्मक आहे ती तरतूद मी आपण विचारतो त्याची पायमल्ली करत विचारतो आहोत हे केशवजी सरकार सॉफ्ट लक्षात टार्गेट घ्यावं आहे आणि SC ST सॉफ्ट त्यासाठी टार्गेट आहे म्हणून ताबडतोब त्यांचा पैसा उचलायचा पावलं उचलावीत असं माझं म्हणणं आहे. खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी खरं तर मुद्द्यावरती बोललं पाहिजे. मुद्द्यावरतीच बोलले नाही, ऐकून घ्या. SC एक मिनिट विलास, एक मिनिट मला बोलू द्या ना बाबा. मला काहीतरी असं आहे की मला माझी अपेक्षा अशी आहे की नीट काहीतरी मुद्द्यावरती आकडेवारीशी बोललं पाहिजे. हे वेग भाषण चौकातलं झालं, SC समाजाचे पैसे काढून घेतलेत, इतके काळ यांचे पैसे मिळाले नाहीयेत. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की मुळामध्ये कुठल्याही SC ST याच्यामध्ये कुणाचंही आत्तापर्यंत गेल्या हे सरकार आल्यापासून आणि किंबहुना मागचं 2.5 वर्ष सरकार होतं त्या कार्यकाळामध्ये कुठल्याही SC ST समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती थांबल्यात, ना सामाजिक योजनांचा पैसा कमी केलाय, ना कुठल्याही पद्धतीचं. आता कसं की एकूण वर्षभराचं बजेट आहे, त्यातले काही पैसे जर आत्ता वळवले गेले असतील तर ते पुढच्या काळामध्ये पुन्हा दिले जातील. त्यामुळे कुठंतरी वळवलं गेलंय पैसे, असे कुठलेही चित्र जे आत्ता आंबेडकर साहेब बोलतायत तसं चित्र आत्ता नाही. जमिनीवरचं मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय. या प्रकारामध्ये जे आता तात्पुरते, हे तात्काळ इकडचं इकडे आपण घरातही करतो, तात्पुरतं इकडचं इकडे करतो, तशा पद्धतीची असू शकते. पण कुठल्याही योजनेचा पैसा कमी केलेला नाही, कपात केलेली नाही, ना कुठली योजना बंद केलेली आहे. ही तात्पुरती आहे. पण तुमच्या सरकारमध्ये नाराजी पसरली. बरं, मी तुम्हाला ऐकवलंय, मी मंत्री महोदय काय म्हणाले समजते नाहीये की अर्ध ऐकवलं, पूर्ण ऐकवा. ते असंही म्हणाले की 3 नेते एकत्र बसतील आणि मार्ग काढतील. महाविकास आघाडीसारखी नाराजी आता नाही. ठीक आहे. आता तरी सुद्धा ही नाराजी कशी दूर केली जाते पाहूया. पण प्रेक्षकांना काय वाटतंय? हे झाले नेत्यांचे, त्यांच्या प्रमुख नेत्यांचे दावे प्रतिदावे. पण सामान्य माणसाला काय वाटतं बघा. लाडकी बहीण योजना सरकारला डोईजड झालीये का, हा आपला सवाल होता. त्यावरती 92% लोकांना होय असं वाटतंय, तर 8% लोकांना नाही वाटतंय. नेत्यांची नाराजी सोडा, सामान्य जनतेच्या मनातलं हे परसेप्शन तोडणं सुद्धा मला वाटतं सरकारसमोरचं एक मोठं चॅलेंज आहे. आणि आज या चर्चेच्या माध्यमातून आपण या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देच्या माध्यमातून जो सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न होता तो आपण सभाटेवरती आणला, त्याबद्दल सगळ्यांनी आपली ठोस भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.